करायचं स्मरण। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे। या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे। बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया। समर्थ म्हणाले, आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकटे येत असतात। त्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे, परंतु आपल्यावरती एखादा प्रसंग जरी आला ना, तरी आपला देह घाबरून पळून जातो। परंतु कुठेही पळून न जाता त्या संकटांशी टक्कर द्यायला शिका, त्या संकटाशी सामना करायला शिका। कारण या कलियुगामध्ये हा मनुष्य देह प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर घाबरून बसलेला आहे। म्हणजेच काय, देह सर्वांचा सारखाच, फक्त फरक एवढाच आहे की विचारांनी प्रत्येक मनुष्य अडकलेला आहे। कारण प्रत्येकाची रूप ही वेगवेगळी आहेत, प्रत्येकांचे विचार हे वेगवेगळे आहेत। जो मनुष्य देह प्रत्येक विचाराने पुढे जात असतो। लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, ते एकमेव उपाय म्हणून पाहतील। परंतु केव्हा, जेव्हा आयुष्यात एखादं काम केलं आणि त्या कामामुळे आपलं नाव निघालं तरच। पण महत्त्वाचा भाग काय, आपल्यावरती जेव्हा संकट ओढवतात तेव्हा कोणीही आपल्याला मदत करायला येत नाही। मग जेव्हा जेव्हा प्रसंग येतो, जरी कोणी मदतीला आलं नाही, मग आपण विचार करायचा का, ही व्यक्ती माझ्या मदतीला आली नाही, मग आजपासून यांचं आणि आमचं नातं कायमचं तुटलं, असा जर विचार केला तर प्रत्यक्षात सुख म्हणजे काय, आनंद कशामध्ये आहे? कारण कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। काल जे झालं ते होऊन गेलं, परंतु आजचा दिवस आपला वर्तमान काळात आहे। कुठला प्रसंग, कुठला संकट कोणालाही सांगून येत नाही। मग आपल्यावरती येणारं संकट असो किंवा प्रसंग असो किंवा एखादी अडचण असो, जेव्हा जेव्हा आपल्या मार्गामध्ये येत असते, जेव्हा जेव्हा आपल्या समोर येत असते, तेव्हा घाबरून न जाता, पळून न जाता तिथे धडधाकटपणे उभं राहता आलं पाहिजे। उद्याची चिंता सोडून द्या हो, आजचं जीवन आपल्याला उत्तम प्रकारे जगता यायला हवं। आपण उद्याच्या दिवसाचं नियोजन करत असतो, परंतु आजच्या दिवसाचं काय? बघा भाग कसा दिलेला आहे। आपण जिलेबी खातो की नाही, बघा प्रत्येकाला आवडते, हा भाग वेगळाच आहे। परंतु फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देत असते। जेव्हा मनुष्य गुंतत राहतो बघा, तेव्हा जरी तो एखाद्या प्रसंगामध्ये जरी असेल किंवा संकटामध्ये जरी असेल, तरी त्याच्या चेहऱ्यावर आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंद देत असतो। मग जिलेबीचं काम सुद्धा काय आहे, ती प्रत्यक्षात गुंतलेली आहे, परंतु जेव्हा आपण खात असतो तेव्हा ती चविष्ट लागते, बरोबर की नाही? आवडीने आपण खात असतो। मग संकट जेव्हा जेव्हा येईल, प्रसंग येईल, तेव्हा आपला चेहरा
आपण स्वतःहून आनंदी असलं पाहिजे. रागाच्या भरात कुठलंही नियोजन, रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेणं हे चुकीचं आहे. संकट प्रसंग का फक्त आपल्यावरच येतात असं नाही आहे. जीवनामध्ये अडचणी कितीही जरी आल्या तरी दुःखी होऊ नका. आपल्याला एक सवय असते, आपण खूप दुःखी होतो, पण दुःखी होण्याचं कारण काय हे जेव्हा आपण शोधू ना तेव्हा आपल्याला कळेल. परंतु आपल्याला जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा संपूर्णपणे थांगपत्ता नसतो. मग एखादा निर्णय जेव्हा आपण घेतो तेव्हा तो सुद्धा चुकीचा ठरतो, बरोबर की नाही. म्हणून कुठलंही संकट असो किंवा प्रसंग असो घाबरून जाऊ नका. प्रत्येकाला आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे, जीवन जगायचं आहे. कारण आपण फक्त दुसऱ्यांचाच विचार करत असतो. स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःहून वाकून पाहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा ना. अहो, एखाद्याला आपण शब्द देतो, जो दिलेला शब्द आहे ना त्या शब्दांद्वारे समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते ना, त्या विश्वासाला आपण जगलं पाहिजे. अहो, एखादा आपल्या मुखातून निघालेला शब्द, त्या शब्दाला जर आपण किंमत दिली नाही, त्यावेळेला जर आपण हजर राहिलो नाही, ती समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवेल का हो? अहो, त्याच्या वाटेला सुद्धा संकट आलेलं आहे. जर आपल्याला बोलावणं आलं तर आपण नक्कीच त्याच्या वाटेला मदत करायला आपण गेलो पाहिजे. दिवस प्रत्येकाचे येतात, परंतु प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची देणगी आहे. कारण अशा व्यक्ती लाभणं ही आपल्या सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. कारण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती ही आनंद देणारी नसते. काही व्यक्ती अशा असतात की आपल्याला राग आणत असतात, काही व्यक्ती अशा असतात ते आपल्याला खूप आनंद देत असतात. परंतु आपण समजून जायचं, आपला देह कोणत्या माध्यमात आहे. माध्यम कोणतं? हसणं की रडणं, बरोबर की नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीची जेव्हा आपण सुरुवात करतो ती नेहमी छोट्यापासून करता यायला हवी. आपण मोठ्यांचाच विचार करतो, एवढं माझ्याकडे असतं तर मी तेवढं केलं असतं. परंतु लहानांपासून जेव्हा आपण सुरुवात करतो ना, बघा, अंथरूण पाहून पाय पसार. आपल्याला जेवढं झेपतं तेवढंच आपण करत असतो. परंतु शेवट मात्र एक प्रकारे सोहळा बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश का होईना, परंतु काम हे आपल्याला पूर्णपणे करता यायला हवं. आपल्याला जे कर्तृत्व आणि मनमिळावूची जी माणसं आहेत, काम करणारी असतील, प्रत्यक्षपणे त्यांच्या मागे सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे. आपल्या देशावरती आलेले संकट हा सुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे. पुढच्या भागामध्ये समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. आलेले संकट आहे ना, परंतु तेच सुद्धा संकट दूर नक्कीच होईल. साथ कोणी दिली नाही किंवा साथ कोणी दिली त्याचा विचार करत बसू नका. परंतु आलेलं संकट जेव्हा निघून जाईल ना, तेव्हा पहिला प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा की ज्या वेळेला आपल्या आजूबाजूची माणसं किंवा आपले शेजारी असणारी किंवा आपलेच नातेवाईक प्रत्यक्षपणे पाठ फिरवत असतात. कारण जीवनात आपण जेव्हा चालत असतो तेव्हा कुठे थांबायचं नाही.
आपली चालण्याची प्रक्रिया चालू ठेवायची आणि कुठे आपलं मन सुद्धा गुंतवायचं. यशस्वी व्यक्तीपेक्षा अपयशी व्यक्तींचे अनुभव वाचा, यशाचा नक्की मार्ग मिळेल. आपण बघा, एखादी व्यक्ती पास झालेली आहे आणि एखादी व्यक्ती नापास झालेली आहे. जी पास झालेली आहे त्यालाच आपण प्रश्न विचारतो, परंतु जी खरंच नापास झालेली आहे त्याचा अनुभव आपण वाचला पाहिजे. कारण पुढच्या वेळेला जी नापास झालेली व्यक्ती ती जीवनामध्ये नक्कीच पुढे जाईल, एवढं मात्र निश्चित आहे. कारण का, यशाचा मार्ग प्राप्त होण्यासाठी अपयश येणं गरजेचंच आहे. आयुष्यात यश मिळतं तेव्हाच कळतं की आपण कोण आहोत, पण अपयशी होते तेव्हा कळतं की आपले कोण आहेत. म्हणून जीवनात अपयश येणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच किंमत कळते आणि कष्टाचं महत्त्वसुद्धा तेव्हाच कळलं जातं. म्हणून कष्ट करायचे, परंतु घाबरून जायचं नाही. संकट आलं म्हणून एखादं काम सोडून जायचं नाही. अहो येऊ दे ना संकट. संकट जेव्हा येतं तेव्हा आपल्या मुखामध्ये नामस्मरण असणं गरजेचं. का पुन्हा पुन्हा भाग द्यावा लागला? कारण कलियुग आहे. मन विचलित करणारे अनेक मार्ग आहेत हो, पण आपल्याला सुद्धा ध्येय गाठायचं आहे. त्यासाठी आपल्याला संकल्प करणं खूप गरजेचं आहे. मन विचलित करण्यासाठी खूप जण येतात आणि संपूर्णपणे गुंतागुंती करून निघून जातात. आता त्या गुंतागुंतीतून आपला देह बाजूला सारायचा आहे. आपली जी कल्पनाशक्ती असते ना, ही ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाची असते. परंतु आपल्यामध्ये कोणी बघा, सर्वजण ज्ञान सांगणारे आलेत, परंतु अज्ञान बाजूला सारायचं काम फक्त परमेश्वर करत असतो. कारण जे करायचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा. कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईलच, पण ओळख नाही देणार. आता एखादी गर्दी आहे, एखादी बघा परीक्षा असेल, त्या परीक्षामध्ये जात असताना खूप गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये आपण कुठे दिसणार? परंतु असं कुठलं तरी एक काम करा की जिथे आपला देह प्रत्यक्षपणे उठून दिसला पाहिजे. बरोबर की नाही? प्रत्येकाला प्रश्नात प्रत्येकाला उत्तरं असतात आणि प्रत्येकाला परीक्षा द्यावी लागते आणि परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं असतं. तरच यश किंवा अपयश आपल्याला तेव्हाच कळतं. परंतु वेळ आणि धैर्य अशी शक्ती आहे ज्याच्या आधारे मनुष्य कोणतेही कठीण लक्ष्यही गाठू शकतो. म्हणून वेळेला किंमत द्या, आपल्यामध्ये हिंमत ठेवा. आपल्यामध्ये बघा, ज्यावेळी धैर्य असेल परंतु इच्छा बाजूला सारून प्रत्येक ठिकाणी आनंद पाहायला मिळेल. बरोबर की नाही? म्हणून मोठं जरी वादळ आलं तरी त्या वादळाला, कुठलंही मोठं संकट असू दे, त्या संकटाला, कुठलाही प्रसंग आपल्या समोर येऊ दे, तरी त्या प्रसंगाला बाजूला सारण्याचं काम बघा, प्रत्यक्षपणे आपल्या मुखामध्ये असणारं नामस्मरण, त्यातून मिळणारं सामर्थ्य हे फक्त परमेश्वरच करत असतो. याची जाणीव मात्र नक्कीच आपल्याला असली पाहिजे. म्हणून कुठलाही प्रसंग असो किंवा कुठलंही संकट असो, घाबरून जाऊ नका. उलट जोमाने कार्य करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास आपल्यामध्ये मजबूत करा. जय जय रघुवीर समर्थ.